आम्हाला नाही जमून राहिले परमेश्वराचा स्पर्श अजून खाली येतो. ते पण लक्षात येतो तुमच्या स्पर्श किती महत्वाचा असतो. या महात्मा गांधी माहिती आहे तुम्हाला? त्यांचा चष्मा महात्मा गांधीचा विदेशामध्ये घड्याळ, अजून काय चष्मा, घड्याळ, काठी, 3 वस्तू. दारूवाला ज्याचं नाव आहे दारूवाला, त्या माणसानं विकत घेतल्या. दारूचं महात्मा गांधीचा अजिबात जमत नाही. दारूवाल्या माणसानं कितीतरी रुपये म्हणण्यापेक्षा डॉलर दिले आणि वस्तू त्यांनी खरेदी केल्या. काय किंमत आहे? चष्मा धड नाही, हा तरी बरा आहे. महात्मा गांधीचा चष्मा धड नाही, एका बाजूला दांडी आहे, दुसऱ्या बाजूला दोरी आहे, म्हणजे तुटका चष्मा आहे. तरी सुद्धा घेतला विकत. घड्याळ, काठी, काठीत काय त्याच्यापेक्षा चांगल्या काठ्या भेटतील नाही, पण तीच काठी का? ज्या चष्म्यामधून स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं तो चष्मा कसा असेल. आणि म्हणून आम्हाला तो चष्मा पाहिजे. आम्ही बघायला जातो की कसा असेल व तो चष्मा. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, आम्हाला त्याला स्पर्श करायचा आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या तलवारीच्या बळावर स्वराज्य निर्माण केलं, सौंदर्य जमा केले आणि या महाराष्ट्रामध्ये जनतेचं राज्य, रयतेचं राज्य असतं. ती तलवार कशी असेल, त्याचा स्पर्श आम्हाला हवा आहे. त्या स्पर्शासाठी आम्ही भुकेलो, म्हणून स्पर्श सांगतोय तुम्हाला. लक्षात घ्या, लक्षात किती किंमत असते त्याची. अजून सांगू, विदर्भामध्ये अर्वाचीन काळामध्ये एक संत होऊन गेले, त्यांचं नाव गाडगे बाबा. सर्वांना माहिती गाडगे बाबा. गाडगे बाबाचा ज्याचा संबंध नाही त्यांनाही माहितीये गाडगे बाबा की जय, किंवा त्यांनी आयुष्यभर कीर्तन केली आणि गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असा गजर करतात. कृष्ण भगवंताचं कधी नाम न घेणारा माणूस, नास्तिक माणूस, तो सुद्धा गाडगे बाबाला मानतो. त्याचं कारण त्याच्या गावामध्ये गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून करोडो रुपये आलेत ना. बरोबर. गाडगे बाबा कोणाला नाही माहिती, पण त्याचं नाव काय होतं? देव. त्यानं डोक्यावरती अर्ध गाडगं, फुटक म्हणतो, अर्ध डोक्यावरती ठेवायचं, त्याच्यामध्ये भिक्षा मागायची, जेवण करायचं, ते धुवून टाकायचं, त्याच्यातच पाणी प्यायचं आणि उन्हामध्ये टोपी सारखं डोक्यात घालायचं. म्हणजे सांभाळायची कटकट नाही. बरोबर आहे. हात दोन्ही मोकळे, हातात खरा. विचार करा, त्या माणसानं वराड पासून कराड पर्यंत तो झाडत गेला, अख्खा महाराष्ट्र झाडला. त्याला विचारलं कोणतरी, बाबा किती लोकांना तुम्ही, किती गावं झाडणार तुम्ही? काय म्हणतात गाडगे बाबा? अरे महा अंगण भरलं मोठा आहे राजा, मला एक जन्म पुरणार नाही, कदाचित दुसरा जन्म, तिसरा जन्म घ्या लागल. जन्म पुरणार नाही म्हटले मला, कदाचित दुसरा तिसरा जन्म घ्यावा लागल म्हणले. विचार करा. ते गाडगे बाबा, त्याचं नाव देबू. सगळे लोक नाव विसरून गेले. कोणी देबू महाराज की जय नाही म्हणत. काय लक्षात घ्या, मी काय म्हणतो, मुद्दा काय माझा, माझं म्हणणं काय समजून घ्या तुम्ही. देबू महाराज की जय कोणीच म्हणत नाही. अर्ध फुटक मडक त्यांच्या संपर्कात आलं गाडगं, आणि गाडगाच महाराज झालं. काय काय झालं? गाडगाच महाराज झालं. कशामुळे? संतांच्या स्पर्शामुळे. इतकी स्पर्शाची महती आहे.
लोक गाडगे महाराज की जय म्हणतात. महानुभाव पंथात तुम्हाला सांगितलं नाही का, कोकळाई की जय, शीनाबाई की जय, केसरात बाबा की जय, माचोळी माई की जय, रंगूबाई की जय. बरोबर कमाल आहे ना. ही पाषाण आहे, ही काष्ट आहे. काष्ट इष्टदायक झाली, पाषाण पवित्र झाली. भगवान गोपाल कृष्णाच्या स्पर्शाने गोकुळामध्ये सर्व पाषाण वेली सगळे सगळे पवित्र झाले. आहे यमुनेच्या तीरी, आहे यमुनेच्या तीरी, गोकुळ नगरी येथील वृक्ष भाग्यवंत, पाषाण ही पुण्यवंत. पूर्व पुण्य फळ आले, दर्शन गोपाळा दिले. मना म्हणे एकतरी, वेळा आठवा अंतरी. येथील वृक्ष भाग्यवंत, पाषाण ही पुण्यवंत. काय तो फक्त भगवंताचा स्पर्श. ही स्पर्शाची किमया आहे, लक्षात घ्या. देवाचा स्पर्श झाला की त्याच्यात प्रचंड बदल होऊन जातो. ज्याला ज्याला स्पर्श झाला त्याचं कल्याण झालेला. त्याचं कल्याण, आपलंच कल्याण होत नाही. का होत नाही कळत नाही कधी का, कारण आपल्याला आपला बदल करून घ्यावा अशी इच्छाच नाही. मी नेहमी सांगत असतो, आजही सांगेन, पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून, पंच कर्मेंद्रियाच्या माध्यमातून विकार आपल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही तुमचे दरवाजे बंद करा. पाहायचं असेल डोळ्यांनी, भगवंताचं दर्शन घ्या, संतांचं दर्शन घ्या, आई वडिलांचं दर्शन घ्या. नजर कशी पाहिजे आम्हाला? आमची नजर जी आहे ती कशी असावी? आमच्या नजरेनं कधीही पाप दिसता कामा नये. उदाहरण सांगतो, तुम्ही रस्त्यावरती उभे आणि एक दादा मोटरसायकलवर चालले, पाठीमाग एक मुलगी बसलेली आहे आणि दोघं जरा हसतायत, मोठ्या मोठ्या बोलतायत. मला सांगा, तुम्ही काय अंदाज काढणार? कल्पना काय अंदाज काढणार? 70 ते 75% लोक हे म्हणणार, काय चाललंय, बोलायचं काही खरं नाही, एवढ्या मोठ्यानं बोलत चालले, गप्पा मारत चालले, काही खरं नाही राहिलं. जमाना बदलला, बिघडला, पिढी खराब झाली. बरोबर आहे. क्वचित एखादा टक्का माणूस असा म्हणेल की ती कदाचित त्याची बहीण असू शकते, बहिणीला तो घरी घेऊन चाललाय बाहेर. एखादा टक्का. म्हणजे आमची नजर काय झाली? दोष त्यांच्यात नाहीये, दोष आमच्या. लक्षात, आमची नजर असे एक व्यक्ती, एक पुरुष आणि एक स्त्री इथं रोडवरती उभे आहे, कीर्तन चालू आहे, तिथं ते बोलायले, असं काय महत्वाचं आहे बा ते बोलायले, प्रत्येकाला वाटेल. बरोबर. पण एखादा त्यांच्या घरचा काही प्रॉब्लेम असेल आणि तोही आताच उद्भवलेला असेल असा विचार आपण नाही करत, म्हणजे आमची नजर खराब. काय काय लक्षात, नजर आम्हाला बनवावी लागते, तयार करावी लागते. माय बाप हो, लक्षात ठेवा, तयार करावी लागते. नजर आम्हाला तयार करावी लागते. सुभाषितकार फार सुंदर सांगतात,
मातृवत परदारेषु परद्रव्येषु आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पश्यति। मातृवत परदारेषु दुसऱ्याची स्त्री माते समान, मातृवत परदारेषु परदारा म्हणजे दुसऱ्याची स्त्री, परद्रव्येषु लोष्टवत दुसऱ्याचं धन माती समान, लोष्ट म्हणजे माती। आत्मवत सर्वभूतेषु सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी आत्मा नावाचं तत्व आहे। या पश्यति स पश्यति असं जो पाहतो तोच खरा पाहतो, बाकीच्यांना नजरच नाही, पाहताच येत नाही। लक्षात ठेवा, पाहताच येत नाही। कसं पाहायला पाहिजे उदाहरण सांगतो, प्रत्येकाने स्वतःवर प्रयोग करा। तुम्ही रस्त्यावर चाललेत मोटरसायकलवर बाईकवर, उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला एखादी सुंदर तरुणी रस्त्यावर चाललेली आहे, मी असो माझा बाप असो नाही आम्ही दोघे असो कोणी असो, प्रत्येकाबद्दल बोलतोय बरं का, तपासून पास होताना कोणीच तुम्हाला तुम्ही बेकार आहे असं कोणीच म्हणणार नाही। लोकांना काही घेऊन देत राहिले नाही। आता लोक तुमचे दोष कधीच काढत नाही, वा तुमच्यासारखा माणूस नाही म्हणतात, थोडस दूर गेलं नालायक येतो म्हणतात, म्हणून आपण आपल्याला तपासा। आता इथून पुढे कोणीच तुमचे दोष सांगणार नाही, तुम्ही कसे आहात। मोटरसायकलवर तुम्ही चालले, डाव्या उजव्या बाजूला एखादी सुंदर तरुणी गेली आणि तुमची नजर आहे, डोळे येते, कॅमेरा आहे तो, मग त्याच्यावर पडली। एकदा तुम्ही त्या स्त्रीला बघितलं, त्याच्यात अजिबात पाप नाही, कॅमेरा सहज फिरलाय। ज्या वेळेला तुम्ही इथं क्लिक केलं म्हणजे तुम्हाला वाटते परत तिच्याकडे बघावं, आणि तुम्ही परत नजर फिरून तिच्याकडे पाहिलं, समजायचं तुमच्या मनात काहीतरी काळो बेंद्र आहे। कळलं का? माझं मी तपासायचं, तुमचं तुम्ही तपासायचं। सर्वांनी पुन्हा मला परतून बघावं वाटलं की निश्चित पाप आहे आपल्या डोळ्यामध्ये। फार महत्वाची गोष्ट आहे, आणि हेच आमचे महानुभाव भाष्यकार सांगतात की परतून पाहिली विकार, पुन्हा जर तुम्ही बघितलं तर तो विकार आहे, ती नजर नाही नुसती। अरे तुकाराम बाबा म्हणतात, देवा आपल्या डोळ्यानं वाईट दिसू नको देऊ देवा, वाईट जर माझ्या डोळ्यानं जर दिसलं ना मला आंधळ करून टाक। पापाची नको माझे कानी, बधीर करून देवा अपवित्र वाणी नको माझे मुखा, त्याच होण मुका बराच मी। असे डोळे मला नको आहेत की माझ्या डोळ्यानं मला पाप दिसेल, काय कमाल आहे असा मी विचार करतो नाही। म्हणजे आम्हाला आमचे डोळे तयार करायचे। स्वामी चक्रधर महाराज सांगतात की नेत्राच्या माध्यमातून जशी मासळी देते आपल्या पिलांना, तसं नेत्राच्या माध्यमातून जनसमुदायाला, कुटुंबामध्ये, गावातल्या लोकांना, सर्वांना आपल्याला प्रेम देता आलं पाहिजे। ते देता येत नाही म्हणून आपण अजून तयार नाही, आपली तयारी व्हायची नाही।
तयार करावा लागतो, माणसाला तयार करावं. आपलं पाहणं तयार करावं लागणार आहे, आपल्याला आपलं बोलणं तयार करावं लागणार आहे, आपलं चालणं तयार करावं लागणार आहे, आपलं विचार करणं तयार करावं लागणार आहे, आपलं ऐकणं तयार करावं. सगळी तयारी करावी. लय मागे आहेत आपण, अजून खूप मागे आहे. हे सगळं केल्यानंतर मग परमेश्वराची भक्ती, मग त्याचे ध्यान धारणा चिंतन मनन, मग नंतर. हे अगोदर तुमच्याकडे मशीन आहे, हे मशीन कसं पाहावं, कसं बोलावं, काय खावं, काय प्यावं, किती झोपावं, कसं चालावं, कोण्या रस्त्यानं जावं, हे सगळं जे आहे ना, नॉर्मल गोष्टी, नॉर्मल अगदी प्रत्येकाला कळल्याच पाहिजे. श्री परमेश्वरपूरला एक भक्त येतो श्री प्रभू बाबांच्या भेटीला. आल्यानंतर श्री प्रभू बाबांची भेट घेतली, गोविंद प्रभू बाबाची, आणि भेटल्यानंतर देव त्याला काय म्हणतात माहितीये? म्हणे तुझे डोळे जातील. आपण असतो काय म्हणलं असतो, देवा अरे एक तर तुझ्या भेटीला आलो आणि तू म्हणतो माझे डोळे जातील. आपण देवावर नाराज झालो असतो. त्यानं काय म्हणलं माहिती? तो भक्त गोविंद प्रभू बाबाला म्हणतो, देवा आता मला डोळ्याची गरज नाही. ज्या डोळ्याला मला जे पाहायचं होतं ते पाहायला मिळालं. यापेक्षा जगामध्ये पाहण्याजोगती गोष्ट कोणती आहे का म्हटले? कोणतीच. कशाला मला डोळे पाहिजे? त्याला आता डोळ्याची गरज. मग आम्हाला जे डोळे दिलेत ना भगवंताला, त्याचा विचार करा. संत फार सुंदर वर्णन करतात. इंद्रिय हात पाळल्या विचार करा. त्याचा कधी विचार केला? हाताचा सुंदर उपयोग करायला पाहिजे. आपण तो करतो का? तोंडाचा उपयोग आपण काय करतो? सतत शिव्या देणे नाही. जे भगवत भक्तीसाठी दिलं, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिलं, त्याचा काय उपयोग करतो आपण? जे डोळे भगवंताला पाहण्यासाठी, संतांना पाहण्यासाठी, संतांचं दर्शन घेण्यासाठी, कथा कीर्तन प्रवचन हे जे लिखाण जे आहे ग्रंथ वाचनासाठी आपण ते करत नाही. मोबाईल वाचनासाठी आपण आपले डोळे देऊन टाकले. गंमत आहे. विचार करायचा. त्याचा विचार करत असताना माय बाप आम्हाला समजलं पाहिजे ना की कुठला अवयव किती कसा वापर करावा त्याचा. एक लक्षात घ्या, अति सर्वत्र वर्ज्य. सुभाषित काय म्हणतात? अति सर्वच वर्ज्य आहे. अति काहीच करू नका. अति वाईट आहे. कोणती अति वाईट आहे? तुम्ही सांगा भक्ती कोणती बी वाईट आहे. कोण्या अर्थानं अति भक्ती केली प्रपंचाचं वाटोळ. तो देवाकडे निश्चित जाईल पण प्रपंच ठीक राहणार नाही. मग ज्याला देवाकडे जायचंय त्यांना करायला अडचण नाही. बरोबर आहे की नाही? खरी गोष्ट आहे.
ज्याला परमेश्वराकडे जाण्याची इच्छा आहे त्याला करायला हरकत नाही, पण ज्याला अजून इच्छाच नाही परमेश्वराकडे जाण्याची त्याला आती करू नये. कोणतीच आती करू नये. परमेश्वराकडे जायचं असेल तर भक्तीची आती केली तर चालते, मग चालते. महत्वाचं कळलं पाहिजे आम्हाला. मग आम्हाला जे माप दिले त्या मापात आपण आहोत का? माप सगळ्यात महत्वाचं बरं का. त्याला संतुलन म्हणतात. जीवनामध्ये आपल्या संतुलन नाही म्हणून आपलं वाटोळ आहे. मग स्पर्शाच्या माध्यमातून, नेत्राच्या माध्यमातून, अंतःकरणाच्या माध्यमातून आपल्याला काही देवाणघेवाण करता येते का? विचार करा. खूप मोठी संपत्ती होईल, खूप मोठी. एक माणूस कमीत कमी आजच्या भाषेमध्ये जर सांगायचं, पैशामध्ये जर तुलना करायची असेल, मेडिकल सायन्सच्या भाषेत जर सांगायचं असेल, एक माणूस कमीत कमी 1 करोड रुपये. किती? 1 करोड. त्याच्या किडन्या, 2 किडन्या, डोळे, हजारो लिटर रक्त फुफ्फुस त्याच्यातून पास करतं, शुद्ध करतं. ऐका, ते फुफ्फुस, त्या किडन्या, ते हृदय. विचार करा, यंत्रणा किती जबरदस्त आहे. आणि भगवंताला फुकट दिलंय सगळं. कसं दिलंय? फुकट. पाणी फुकट. पहा तुम्ही, महत्वाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला. महत्वाच्या गोष्टी ज्या जमिनीवर आपण उभे आहोत ती जमीन काय? फुकट. तुम्हाला सांग बाबा, फुकट करायचं आम्हाला विकत घ्यावं लागते. एक लक्षात घ्या, बस स्टँडवर झोपायचे पैसे नाही लागत, रेल्वे स्टेशनवर झोपायचे पैसे नाही लागत, रोडच्या काठाला कुठे झोपा, शाळा, इमारती, कुठे झोपा, पैसे लागतात का? नाही. तिच्या ज्या रस्त्यावर तुम्ही चालले पाहिजे त्याचा टॅक्स आहे का तुम्हाला? काही चाल त्याच्यावर उभे त्याचा टॅक्स आहे का? नाही. जमीन फुकट आहे. तुम्ही म्हणले ही जमीन आमची, ती जमीन आमची, तुम्ही त्याच्यावर रेषा पाडल्या, तुम्ही मर्यादा केल्या, तुम्ही त्याला कंट्रोल केले, तुम्ही तुमच्या ताब्यात घेतली. जमीन फुकटच आहे. महत्वाची गोष्टी फुकट आहे. दुसरं काय? पाणी. म्हणसान बाबा 20 रुपये द्यावं लागतात लिटरवर पाण्याला, तुम्हीच खराब केलं. याला जबाबदार कोण? देव आहे का? नाही. निर्मळ पाणी वरून पडतं. मी बदनापूर आश्रमातून निघाल्यानंतर ज्या गावाला मी गेलो, गाडेजळगाव, तिथे पत्र टाकलेले आणि पाणी 4 महिने पाणी आम्ही पावसाचं पाणी पित होतो. पाणी आलं की त्याला पकडायचं, झाकून ठेवायचं आणि ते पाणी प्यायचं. अगदी बिसलरीच्या पाण्यासारखं ते पाणी लागायचं. 4 महिने आम्ही त्या पावसाचंच पाणी पिलं. कमीत कमी 4 वर्ष. आजही तुम्ही अशा ठिकाणी जा. महाबळेश्वरला एकदा गेलो फिरत, तिथे गेल्यानंतर गुरुवारी बाबू शास्त्री बाबा माझ्यासोबत होते आणि सुरेश बाबू राहेरकर होते. तर तिथे पाणी बघितलं, तहान लागली, फिरलो थोडस. एक माणूस तिथे पाणी देत होता, झऱ्याचं पाणी. लोक त्याला पैसे द्यायचे, ग्लास मध्ये काचाचं पाणी द्यायचं. आम्ही पाणी घेतलं, विशेष वर्धन केला, पाणी पिलं. ते पाणी अगदी डिस्टिल वॉटर सारखं लागत होतं. इतकं शुद्ध, इतकं गोड आणि इतकं निर्मळ. विचार करा, निसर्गाच्या झऱ्यातून निर्मळ सगळं मिळते. आपण त्याला खराब केलं. मग भगवंताने जमीन फुकट दिली, पाणी फुकट दिलं, प्रकाश, सूर्यप्रकाश फुकटच आहे ना. आपल्या घरी बिल येते, इतके युनिट सूर्यप्रकाश तुम्ही वापरला, बिल भरा, असं काही नाही. पाणी फुकट, जमीन फुकट, प्रकाश फुकट, ऑक्सिजन. ऑक्सिजन माहितीये? बऱ्याच लोकांना माहित नसतं. प्राणवायू, मराठीत त्याला प्राणवायू म्हणतात. फुकट. आता मी जो उभा आहे, मला लागतो ना ऑक्सिजन? नाही लागायला, यांना लागायला, मला जास्त लागतो, यांना जास्त लागतो, यांना जास्त लागतो, तुम्हाला त्या मानानं कमी लागायला. जितकी मेहनत जास्त झाली तितका ऑक्सिजन जास्त लागतो. मग आता मी काही बिल भरलो का हवेचं? नाही. फुकट. सगळं फुकट दिलंय भगवंतानं. पण एक दिवस असा येणार आहे, जसं आपण पाण्याला पैसे मोजतो ना
ऑक्सिजनला पैसे मोजावे लागते. एक दिवस आपल्याला मंचरला जायचं तर नारायणगावला जायचं गर्दीमध्ये बाजाराला, तर त्यावेळेला बाजारात शिरताना ऑक्सिजन स्टेशन असे बूथ असतील, तिथे जाता जाता आपल्याला तोंडाला लावून घ्यावं लागेल, 1-1.5 लिटर ऑक्सिजन घ्यावं लागेल आणि मग बाजारात जावं लागेल. कारण दम फुटणार, आपला दम फुटणार, त्या ठिकाणी आपल्याला प्राणवायू लागेल, म्हणून कृत्रिम प्राणवायू आपल्याला घ्यावा लागेल. जसं चहा घेतो की नाही, तरतरी आली, बरं वाटलं बुवा, नाही का? जसं आपण रस पितो उसाचा, बरं वाटलं बुवा, नाही का? कॉफी घेतो, बरं वाटलं बुवा. लोकांना ते स्टिंग प्यायला, काय स्टिंग, स्टिंग लाल बाटली असते अशी. आता काय काय बेकार ते स्टिंग. वारकरी आणि महानुभाव यांनी ते पिऊच नका, लक्षात घ्या. एनर्जी फिनर्जी काहीच नाही, उसाच्या रसामध्ये प्रचंड एनर्जी आहे, ते घ्या. कमीत कमी त्या सगळं आपलं रहन सहन बदललेलं आहे. विचार करा माई बापू, फुकट सगळं भगवंताने दिलं, पण आपल्याला त्याचा काही उपयोग नाही आहे. त्याचं वाटोळ करून टाकलं आपण. वाटोळ हे भगवंताचं आपल्यावरती प्रेम आहे, आलं का लक्षात? म्हणून मासळीचा दृष्टांत भगवंत देतात. त्याचं कारण मासळी आपल्या नेत्राच्या माध्यमातून जे देते आपल्या पिलांना, ते आपल्याला देता येत नाही. बघा तुम्ही, आपले लेकरं बिघडले का? प्रेमच देता नाही आला आपल्याला. मुलं बाळा आज किती बिघडले, विचार करा तुम्ही. पिढी वाया चालली माझ्या, आणि तुम्ही त्याच्या कुणाला आणि व्हॉट्सअप चॅटिंग, पोर लय हुशार आहे, व्हॉट्सअपवर चॅटिंग करतात, ते व्हॉट्सअपवर कॉल लावतात. कळतच नाही कोणाला कॉल लावला, तुम्हाला काय करणार आहे? म्हणून म्हणतो की देऊच नका इतकं, नाही तर तुमची वॉच असली पाहिजे, त्याच्यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. अजून सांगतो, पोरं रात्री 2-2 वाजेपर्यंत मोबाईल पाहतात. कशाला पाहिजे त्यांना स्वतंत्र खोली? तुम्ही काय विदेशामधल्या, भारतामधल्या? बाप मुलगा एकाच खोलीत पाहिजे 35 वर्षापर्यंत, लग्न होईपर्यंत आपल्या जवळ झोपवा त्याला. मुलगी आणि आई एकाच खोलीत पाहिजे, नाही तर जन्म देऊ नका लेकरांना. कशाला पाप करायला लागले बापू? होऊन जाणार संन्यासी. त्यापेक्षा तुमच्या जर होत नसेल, चांगली मुलं जर तुम्हाला तयार करता येत नसेल, तर ती जबाबदारी का घेता तुम्ही? का घेता? लक्षात घ्या. महत्वाच्या गोष्टी मी सांगतो. माझं कीर्तन म्हणजे वेगळं असते, मी वेगळाच कीर्तनकार आहे. कदाचित तुम्ही पुढच्या वर्षी मला बोलवणार नाही, पण त्याची मला तमा नाही, त्याची मला काळजी नाही. जे महत्वाचं आहे ते मी सांगणार. रात्री 2 वाजता लेकरं झोपलेले, तुम्ही झोपलेले असतात, थकून आले, तुम्ही काम करता, आणि लेकरं खोलीमध्ये बटन बंद करतात, अंगावर पांघरून घेतात आणि आतमध्ये मोबाईल चालू असतो. चोर पावलांना जा, असे ऐकत नसतील तर चोर पावलांना जा, गुडघे वर करलेले असतील, कारण दिसलं नाही पाहिजे. अंगावरच पांघरून खसकन वळायचं, सगळं बिल लावून उडे पडते. का करा असं मी म्हणतो, कारण त्याचं वाटोळ होऊन राहिलेलं आहे, ते तुमच्या लक्षात नाही. ते काय पाहताय, कुठं चालले ते तुम्हाला कल्पना नाही आहे. नरकाच्या रस्त्यानं त्यांची गाडी निघालेली आहे. आणि म्हणून प्रपंचामध्ये फार अवघड गोष्ट आहे. मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला प्रपंच करता येत नाही. न जाना प्रपंच तुम्ही न जाना प्रपंच तुम्ही नाशिकावरी. लक्षात घ्या, प्रपंच कुणी जाणत नाही. मी अनेक ठिकाणी कथेतही सांगतो, कीर्तनातही सांगतो. तुम्हाला डॉक्टर बनायचंय, बरोबर? लक्ष द्या थोडस. तुम्हाला डॉक्टर बनायचंय, काय करावं लागेल? 12वी पर्यंत शिक्षण, त्याच्यानंतर तुम्ही इंग्रजी माध्यमातून पुढे चालले,
मग पुढे MBBS, MD, MS इंजिनियर व्हायचंय, त्याचे 4 वर्ष नाही का. DED मास्टर व्हायचंय, DED नाही का. तुम्हाला कॉलेजमध्ये प्राध्यापक व्हायचंय, BSc BEd, BCom BEd, MAd. शिक्षणाचे स्तर आहेत वेगवेगळे. अच्छा, तुम्हाला सर्जन बनायचंय, MS. मिलिटरीत जायचंय, छाती इतकी पाहिजे, उंची इतकी पाहिजे, गुडघे नाही लागले पाहिजे, अंगावर चट्टा पट्टा नाही, 15,000 रुपये पाहिजे ठणठणीत. मिलिटरी मध्ये सगळ्या तपासण्या करतात ती. तपासण्या फार विचित्र असतात. एखादा मिलिटरीत गेला तो, त्याला विचारा कशी तपासणी असते. ते म्हणते इतकं बेसरम व्हावं लागतं, अवघड काम आहे. तर ते म्हणतात याच्यावरती भारत सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. याच्यावर आम्हाला करोडो रुपये खर्च करायचे आणि याला तयार करायचं आहे. त्याच्यावर हात चांगलाच पाहिजे, ठणठणीत नाणं पाहिजे. आता हे सगळं झालं. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला बाप बनायचे, बाप काय बनायचे, किंवा आई बनायचे. तुम्ही कोणतं ट्रेनिंग दिले बुवा? बापाचं ट्रेनिंग दिलंय का तुम्ही? की बाप बनल्यानंतर मला काय काय करावं लागणार आहे, कुठल्या माझ्याकडे जबाबदाऱ्या येणार आहेत, त्याचं ट्रेनिंग घेतलंय? नाही. आई बनायचे मला, तर मला काय काय करावं लागेल पुढे, त्याचं ट्रेनिंग घेतलंय आपण? नाही. केवढं भोंगळसूत्री कारभार आहे, काहीच माहित नाही आपल्याला. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी सगळं सुव्यवस्थित होतं. आश्रमांमध्ये मुलं पाठवायची आणि आश्रमामध्ये पाठवल्यानंतर तिथे ब्रह्मचारी आश्रम, त्या आश्रमात त्याला शिकवलं जायचं, धडे दिले जायचे. आणि उत्कृष्ट ग्रस्ताश्रम करण्यासाठी ब्रह्मचारी आश्रमातली मुलं जेव्हा प्रपंचात जात होती तेव्हा उत्कृष्ट ग्रस्ताश्रम पार पाडायची. ग्रस्ताश्रमाचा नियम आहे. काय नियम आहे? यजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रहण, षटक कर्म ज्याला म्हणतात, ते व्यवस्थित करावे लागतात. ते ग्रस्ताश्रमाचा नियम आहे. किती लोक सरकतात? सरकत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, अनट्रेन आहोत सगळे. ट्रेनिंग काहीच नाही आपल्याकडे. लक्षात घ्या. बाप बनण्यासाठी ट्रेनिंग नाही आपल्याकडे, आई बनण्यासाठी ट्रेनिंग नाही. म्हणून आमच्या माता उत्कृष्ट माता बनत नाही, जिजाऊ सारख्या माता बनल्या जात नाही. त्याचं कारण ते आहे, उत्कृष्ट पिता